तर भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधना हिचा आज विवाह सोहळा गायक पलाश मुच्छल याच्याशी होतोय। सांगली येथल्या स्मृतीच्या फार्म हाऊसवर अगदी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे। भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू गेल्या 2 दिवसांपासूनच सांगलीमध्ये दाखल झाल्यात। आज लग्नाचा मुख्य सोहळा दुपारी 4 वाजता सुरू होईल। या विवाह सोहळ्याला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या उपस्थितीबद्दल मात्र शंका उपस्थित केली जाते। ज्या ठिकाणी स्मृती मंधनाचा विवाह सोहळा संपन्न होतोय इथून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। स्मृती मंधना हिचा आज लग्न सोहळा होणार आहे आणि या लग्न सोहळ्याची तयारी ती पूर्ण झालेली आहे। आपल्याला पाहायला मिळते सांगलीवाडीमध्ये जे स्मृतीचं या ठिकाणी फार्म हाऊस आहे याच ठिकाणी ही सगळी तयारी आहे ती झालेली आहे आणि साधारण 2 वाजल्याच्या नंतर या ठिकाणी व्हीआयपी मूवमेंट आहे ती सुरू होईल। संपूर्ण तयारी झालेली गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी हळदी असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या लग्न सोहळ्यासाठी भारतीय महिला संघातील खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। आपल्यासोबत कुलदीप आहे। कुलदीप, या ठिकाणी कार्यक्रम कधी साधारण सुरू होईल आणि कोण कोण येणं या ठिकाणी अपेक्षित आहे? स्मृती मंधनाचे मैत्रिणी म्हणजे अगदी भारतीय महिला संघातील खेळाडू जे आहेत त्या 2 दिवसापासून सांगलीमध्ये वास्तव्यास आहेत। त्यामध्ये 3-4 जे आपण नावं 2-3 दिवसापासून पाहतोय। त्या व्यतिरिक्त काही संगीत क्षेत्रातील आणि आणखी क्रीडा क्षेत्रातील काही नावं समजत आहेत। राजकीय क्षेत्रातील काही जणांची नावं समोर येत आहेत आणि हाताला जे स्कॅनिंग आहे ते स्कॅनिंग करूनच त्या 150 लोकांना ही टीम बाउन्सर टीम प्रवेश देईल अशा पद्धतीचं नियोजन आहे। आणि हा जो रोड आहे जो समडोळी आणि कवठीफिराण या भागात जातो साधारण दुपारच्या नंतर या मार्गावरची वाहतूक बंद केली जाईल असं या सध्याचं इथलं नियोजन आहे। जय शहा येणार आहेत अशा पद्धतीची एक माहिती आहे, नेमकं खरं आहे किंवा काय? काल याबाबत सांगलीमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली होती की येतील अशी शक्यता आहे, चर्चा आहे। मात्र आज सकाळी तरी त्याबाबत कुठलाही दुजोरा त्यांच्याकडून पोलीस खात्याकडून मिळत नाहीये। क्रीडा क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील फक्त 150 लोकांनाच, मान्यवरांनाच या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्येच हा संपूर्ण विवाह सोहळा आहे तो संपन्न होणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।